नमस्कार, मी आहे जी के लव आणि आज आपण बघणार आहे बिग बॉसच्या घरात आलेले आहेत पाहुणे म्हणजेच शिव ठाकरे अमरावतीचे, जे की मराठी बिग बॉस सीझन 2चे विनर राहिलेले आहेत. तसेच हिंदी बिग बॉस सीझन 16चे ते रनर अप राहिलेले आहेत आणि बिग बॉस 16मध्ये त्यांनी जी कामगिरी केली त्यांना आम्ही हॅट्स ऑफ करतो. आणि तसेच ते बिग बॉसच्या घरात आल्यावर आपण पाहतच आहे की पहिलं बिग बॉसच्या घरात आल्यावर त्यांनी नमन केलं आहे आणि त्यानंतरच त्यांनी पुढे आपलं काम चालू केलं. म्हणजेच काय, सर्व कंटेस्टंटला भेटले आणि सर्वांची बोलून घेतलं. आणि आज शिव ठाकरे एक काम करणार आहेत, ते म्हणजे सर्वांना त्यांची लाईफ जर्नी बिग बॉसच्या घरातली दाखवणार आहेत. म्हणजेच सर्व कंटेस्टंटला नेऊन त्यांची लाईफ जर्नी दाखवण्याचे काम हे शिव ठाकरे करणार आहेत. तसेच आपण बघत आहे, आज शिव ठाकरेंनी त्यांच्याविषयी सांगताना असे सुद्धा बोलले की हा बिग बॉस सीझन सगळ्यात मोठा झाला असेल तर हे तुमचं पूर्ण श्रेय आहे. कारण की तुम्ही ज्या प्रकारे आज बिग बॉस सीझनमध्ये खेळला ते अतिशय उत्तम होतं. आणि शिव ठाकरे सर्व कंटेस्टंटला सांगत असताना हे बघत आहे आपण की सगळे किती प्राऊड फील करत आहेत. तसेच आज आपणाला त्यांना लाईफ जर्नीत काय काय दाखवलं जाणार आहे हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे. म्हणजेच काय, त्यांची लाईफ जर्नी दाखवताना बिग बॉसमध्ये पहिल्यांदा अभिजितची लाईफ जर्नीत त्यांनी प्रोमोमध्ये दाखवलं आहे की अभिजित इमोशनल झाला आहे, सॅड झाला आहे. कारण की त्याची लाईफ जर्नीत त्याचे उतार चढाव, त्याचा हॅपीनेस, त्याचे आनंद हे सर्व त्याला दाखवलं गेलं आहे की अभिजितचा हा प्रवास कसा होता हे त्याला दाखवलं गेलं आहे. अभिजित खूप खुश दिसत आहेत आणि त्यानंतर वर्षा ताईंचा सुद्धा त्यांची लाईफ जर्नी दाखवली गेली आहे. त्यांच्या लाईफ जर्नीत त्यांचे उतार चढाव, किती दुःख, किती संकटातून ते पुढे गेले आहेत हे सुद्धा. तसेच आपणाला माहीत आहे निकीची सुद्धा लाईफ जर्नी दाखवली गेली आहे. क्वीन एंटरटेनमेंट म्हणून तिचे नावसुद्धा त्यांनी घोषित केले आहे. तसेच आपण बघत आहे निकी खूप सॅड झालेली आहे आणि वर्षा ताईसुद्धा. पण ह्या सर्वांमध्ये जर आम्ही कुणाला मिस करत असेल ते आहेत पॅडी दादा. खरंच पॅडी दादाची जर्नी विसरायसारखी अजिबात नव्हती. आज आपण बिग बॉस बघताना जर सर्वात जास्त मिस करत असेल तर पॅडी दादांना. धन्यवाद.